मित्रांनो, हे माझ्या अंगणामध्ये ना एक केसर आंब्याचा कलम आहे आणि तुम्ही बघत असाल त्यावरती किती कैऱ्या लागल्यात बघा, मोठ्या मोठ्या कैऱ्या लागल्यात. पण आहे ना त्या कैऱ्या, हे बघा, अशा एवढ्या मोठ्या मोठ्या होतात आणि सर्व खाली पडतात. हे बघा, हे बघा, हे आज एका दिवसाच्या ह्या एवढ्या कैऱ्या आहेत. अशा ह्या कैऱ्या खाली पडतात. मी रोज गोला करते आणि टाकून देते, कारण का ह्या कैऱ्यांचं मी काहीच करू शकत नाही, कारण का ह्याला चीक असतो. आपण बारीक तुकडे करून पण सुक्या मच्छीत पण टाकू शकत नाही. जेव्हा या झाडावरती मोहर आला होता, ते मोहर मध्ये जे बारीक बारीक कैऱ्या तयार होतात त्या खाली पडत होत्या. आम्ही दुकानातून ना औषध आणलं फवारणीचं. त्यांना सांगितलं बारीक कैऱ्या खाली पडतात, तर त्यांनी आम्हाला औषध दिलं का हे फवारणी करा. आम्ही ते फवारणी केली सुद्धा, पण आता कैऱ्या अशा बऱ्यापैकी मोठ्या झाल्या, पण एवढ्या मोठ्या होऊन खाली पडतात आहेत. आता तुम्हाला जर काय ठाऊक असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की आता याच्यावरती आपण काय करायचा उपाय. आता एवढ्या मोठ्या कैऱ्या होऊन खाली पडतात म्हटल्याच्या नंतर आपल्याला वाईट वाटतं की नाही हो. वर्षभर आपण त्या झाडांच्या मागे एवढे कष्ट करतो, खत पाणी देतो, आणि मग असं फल लागलं आणि खाली पडून वाया गेलं तर आपल्या जीवाला किती वाईट वाटतं, होय की नाही. तुम्हाला काय ठाऊक असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. धन्यवाद. तुम्ही बघू शकता, हे बघा कशा मोठ्या मोठ्या कैऱ्या लागल्यात. हे बघा, पूर्ण झाड आहे ना कैऱ्याने भरलं होतं. अख्ख्या झाडावरती ना छोट्या छोट्या कैऱ्या लागल्या होत्या आणि किती आनंद झाला होता आम्हाला.